आधी 2 होत्या, पुन्हा 2 आणल्या त्या पलीकडल्या. तर कशा आहेत गाई काय नाही कमेंट करून नक्की सांगा. त्यांच्या खाली हे आता शेण वगैरे सगळं म्हणजे काढून मुतारी बितारी सगळं स्वच्छ धुवून काढलंय. आणि हे गाईचं कारवड आहे क्या, कसलं भारी दिसायला लागले, एकच नंबर. हिचं नाव काय ठेवू आता मी कमेंट करून सांगा, नाही तर श्रीवल्ली. नाव श्रीवल्ली, भारी आहे ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी आत्ता सकाळचे 8:30 वाजलेत. झोपेतून उठून तोंड वगैरे धुवून चहा पाणी ते झालं आहे आणि आत्ता मला जायचं आहे कामाला. खाली आईचा स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि मी आलो होतो स्लॅपवर. तर आता सगळीकडे आमच्या गावात खुरपणाचे कोळपणाचे ते कामं वगैरे चालू आहेत, म्हणजे सोयाबीन पिकाचे. कोणी फवारायला लागले सोयाबीन, कोणी बाया खुरपायला वगैरे, परत कोळपे चालू आहेत. पावसानं थोडा स्टॉप घेतला आहे, त्यामुळे शेतीच्या कामाला थोडा आमच्या इकडं वेग आला आहे. तर तुमच्या इकडे सध्या नक्की काय काय कामं चालू आहेत खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला मला आत्ता कोळपायला जायचं आहे. जवळपास आता म्हणजे 8:40 वगैरे झालेत आणि लगेच आता डबा वगैरे भरायचा आहे आणि जायचं आहे. तर खाली माझी म्हणजे पोरं वाट बघायला लागलीत कामाला माझ्यासोबत येणारे. तर चला आपण तिथं गेल्यानंतर आता भेटूया. तोपर्यंत तुम्हाला थोडं गावचं लोकेशन दाखवतो. तर आता जवळपास म्हणजे 8:45 वाजलेत आणि घरामध्ये सगळा पसारा पडला आहे. आई सकाळी 7लाच कामाला गेली खुरपायला आणि हे सगळं असं बाहेरच्या रूममध्ये असा पसारा वगैरे पडला आहे. इकडे देवाची पूजा वगैरे करून गेलेत वडील आणि चला आता मला निघायचं आहे. तर आता गाडीवर कोळपे आणलेत मित्रांनो, इथं टेकलेत. अजून कोळपे 1-1.5 किलोमीटरवरून एक कोळपा आणि बैल घेऊन यायचं आहे. आता गाडीवर जायलो घेऊन ह्या गुराक्याला, त्याला सोडतो तिथं आणि मी गाडी घेऊन वापस येतो. लय खांदा दाटलाय. हे रस्ता आहे, ह्या रस्त्यानं ते खाली गेला आहे आणि त्याला यायला जवळपास आता अर्धा-पाऊण तास लागेलच, कारण खाली थोडं अंतर लांब आहे. तर त्याला जाऊन आता सध्या अर्धा तास तर झालं आहेच ऑलरेडी, पण अजून त्याचा काही पत्ता नाही. बघू अजून किती वेळ लागतं आहे काय नाही ते, कारण खाली खूप झाडी आहे आणि रस्ता पण थोडा व्यवस्थित नाही आहे. तर त्यानं आल्यानंतरच आपलं काम जे आहे ते पूर्ण चालू होणार आहे. तर तोपर्यंत तुम्हाला मी साईडचा नजारा दाखवतो. आता मी सध्या गावापासून जवळपास 3-4 किलोमीटरच्या लांब अंतरावर आहोत आणि हे इकडं पाहू शकता सरकारच्या योजना, पाणी अडवा पाणी जिरवा. कुठं बी डोंगराने असे म्हणजे डोंगर उकरू असे बांध घातलेले आहेत आणि मध्ये पाणी उगं थोडंसं साचायला लागलं आहे पावसाचं ते पण. तर त्याची वाट बघत बसलो मी इथं, त्याला गाडीवर आणून सोडलं आहे मगापासून झालं. तर म्हणलं चला तुम्हाला इथलं थोडं कालवा वगैरे दाखवावं. कालव्यात पाणी फुल भरला आहे कालवा तसा, तर कारण पाऊस काळच जास्त पडायला लागला आहे. तर हे पाहू शकता, हे असा बांध घातला आहे एवढा मोठा आणि त्याच्यात हे पाणी जनावर वगैरे पिण्यापुरतं पाणी आहे म्हणायचं. तर चला अजून आला नाही, मी गाडी वरती लावली आहे. तिथं गाडी आहे, त्याला गाडीवर आणून सोडलं होतं. आता आमचं कोळपण बैल आलीत. आता इथून अजून 1 किलोमीटर लांब जायचं आहे, पुन्हा तिथं जाऊन झोपायचे आहेत आणि पुन्हा आमच्या कामाला सुरुवात व्हायची. बराच वेळ घातला.
जाऊ का मी गाडी घेऊन आता? अर्धी काय झालेत बैल? तू तू नसतोस का गोळपेकडे ह्यांच्या मागं? हा बराबर 10 वाजलीत. तर आता चालू केलेत कोळपे. रानात मारणाचं तण झालंय, सगळं कोळप वरबडत चाललंय. काटे करवल, गाजर गवत आणि दगड हे बघा तण. ह्याच्यात सोयाबीनच दिसेना. तर मंडळी आता तहान लागली होती, कोळपे उभा केलेत म्हणून आकड्यावर आला होता पाणी प्यायला. आता टाईम झाला आहे 11:30 वाजलेत, म्हणजे आपल्याला जवळपास 1-1.25 तास झाले कोळपे धरून. तर आकडा पण आपला जवळच आहे इथं, म्हणून चला म्हणलं आता तुम्हाला दाखवावं आकड्यावरलं सोयाबीन, गाई वगैरे. ते तेव्हा त्या ठिकाणी तिथं बैल उभा केलेत, म्हणजे कोळपे उभा आहेत तिथं, आणि तिथून इकडं आलाव पायानं चलत. हे इथं आकडा आहे आपला म्हणजे चुलत्याचा. आणि हे सोयाबीन पाहू शकता. सोयाबीनवर तेज कसं आहे काय नाही, आणि चांगलं आलं आहे का सोयाबीन कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आकडा बघूया आपण. आकड्यावरचा बोर आज 5 महिने झालं बंद आहे. ही नांदी हापशावरल्या पाण्यानं एवढी आणली अर्धी, कारण हापशाचं पाणी आणून ह्याच्यामध्ये टाकले आणि हे एवढं भरलंय. आणि हे इकडं ही म्हैस आणली परवा दिवशी जाऊन, सासऱ्याची आहे आपल्या. जाताना तयार करून नेली ती, आणि परवा दिवशी आणली अशी करून आणली आहे. सगळे हिच्या फासुड्या दिसायल्यात. बाकी आता गाईचं शेण बिन काढणं झालंय सगळं. आधी 2 होत्या, पुन्हा 2 आणल्या त्या पलीकडल्या. तर कशा आहेत गाई काय नाही कमेंट करून नक्की सांगा. त्यांच्या खाली हे आता शेण वगैरे सगळं म्हणजे काढून मुतारी बितारी सगळं स्वच्छ धुवून काढलंय. आणि हे गाईचं कारवड आहे क्या, कसलं भारी दिसायला लागले, एकच नंबर. हिचं नाव काय ठेवू आता मी कमेंट करून सांगा, नाही तर श्रीवल्ली. नाव श्रीवल्ली भारी आहे ना. बैल बघा घरला नाही बैल आहेत, पण उगा ते लावलंय आपण असं वरून गोल आहे की. चल चल आपलं 1 वाजलाय. 1 वाजलाय. आपलं रान अजून एकरच्या जवळ बी झालं नाही. तंत भयानकच झालंय रानात. सगळा कुरडू, गाजर गवत, दगड आणि हे कोळपे. आता पाण्याचा ठेपा झालाय व्यवस्थित. आता जे धरायचं डायरेक्ट सुट्टीच. उपटीलंय हे नानानं.
दामानं सोडा. सुट्टी झाली म्हणून कसं बी करू नका. ना जेवण खूप करतोय. हम्म. पुन्हा आपण तू जायचं असेल जा पटकन. ना का बाणा बरे घेऊन गेले की ना माझी मिळते. बैल सोडल्या खायला लागला हो. भूक लागली अरे. त्याला इथं त्याच्या माग माग आणा. माझ्या माग माग आणा. जे खात नाही इथं. अरे सोयाबीन हाणले धीर. हौशा तुझं ऐकत आहे बैल. त्याला आणलंय आपण. दे चावी. तर मंडळी आत्ता 2:15 झालेत. आता कोळपे सोडलेत. लय बेजारी झाली आहे. भयानक रानामध्ये तण दगडं काटेकरवल गाजर गवत कोळपा असं म्हणजे नुसतं वरबाडीत जाऊ लागलं. दाबून हातपार असे लाल बुंद होऊन गेलेत. म्हणजे लय परेशानी झाली आहे. आणि गरमी पण वरून उन्हाचे चटके भयानक सांगूच नका. आता सोडलेत. भूक लागली आहे. आता आकड्यावर जाऊन आधी पाणी प्यावं म्हणलं. पुन्हा पाणी पिऊन घरी जायचं. आंघोळ बिंघोळ करायची. पुन्हा मग निवांत. तर आता चाललो आहे आकड्याकडं. इथं मूग आहे. मूग दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघू शकता. आता मुगाला शेंगा लागायल्यात. कवळ्याच आहेत शेंगा. आणि ही पूर्ण पट्टी मुगाची आहे. सगळा मूग आहे हिच्यामध्ये पाहू शकता. तर चला आता आकड्यावर जाऊया आपण. आकडा जवळच आहे. इथं आलो आहे आकड्याच्या जवळच. करटुल्याचा वेल आहे इथं. बघू द्या करटुले लागलीत का मला. करटुले काही लागले नाही तर नुसते त्याची ते फुलंच दिसायला लागलेत पण करटुले काही लागणार. तर चला. तर आता मी सध्या आकड्यावर आलो आहे. आकड्यावर सध्या कोणीच नाही इथं. आजी गावात आहे. परत चुलता आणि चुलती जनावरं घेऊन गेलेत चारायला. 2 वाजलेत कारण टाईम झाला जनावरांचा पाणी आणि चाऱ्याचा. आता माठातलं पाणी पिलं मी इथलं थंडगार. आकड्यावर सध्या सगळं शांत वातावरण आहे. तर चला आता आपलं काम झालं आहे. थोडं तिथं पाणी नेऊन द्यायचं आहे. कोळप्यावरल्या माणसाली एक बाटली भरून त्यांना पाणी दिलं की डायरेक्ट गाडी घेऊन आपल्याला घरी जायचं आहे. तर आज खूप जास्त बेजारी झाली कारण कोळपं दाबून म्हणजे हाताचा हे पूर्ण पंजा दुखायला लागला आहे. आणि कोळपं थोडं आकुड असल्यामुळं वाकून कंबरसुद्धा दुखायला लागली. तर चला आता त्यांना पाणी नेतो कशात तरी. तर मंडळी आता फायनली आम्हाला सुट्टी झाली आहे. हे जेवायला लागले इथं. मी काही डबा बिबा आणला नाही. मला जेव पण म्हणणं आहे. बैल मस्त बांधायला लावलीत. आता बिचारी चरायला लागलीत. एक आहे तिकडल्या कडीला. लय ह्या रानाने बेजारी केली आज. चांगला मुडपा निघालाय. रान बघा काळी जर माती आहे नुसती. दगडाचा पत्ता नाही. तर चला आता जातो घरी. आंघोळ केली नाही. पारसा आहे. अंग जड पडले घामानं सगळं. गरमू लागलं. आता जरा ऊन गेलंय आणि सावली आली आहे. आता जरा बरं वाटेल मला. तर आता आलो गाडीजवळ. तर मंडळी मी तुम्हाला कोळपा हाणताना दाखवू शकलो नाही कारण कॅमेरामॅन इथं आपल्याला कोणी नाही. मी एकटाच मोबाईल धरून शूट करतोय स्वतःच्या हातानं. त्याच्यामुळं मी तुम्हाला कोळपा हाणताना म्हणजे दाखवू शकलो नाही कारण तिघंजणच कोळप्यावर असल्यामुळं दुसरा कोणी माणूस पण नव्हता कोळपं धरा म्हणायला. तर चला आता निघूया घरी जाऊया. आमच्या इथं झोपी चालू आहे. आता आलोय फायनली घरात. पाणी ठुलंय शिगडीवर. वाफा निघाल्यात. आधी आंघोळ करतो पुन्हा जेवण करतो का आधी जेवण करून पुन्हा आंघोळ करू. तर मंडळी घरी आल्या आईनं पाणी ठुलतं शिगडीवर.
आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर कपडे बिपडे घालून थोडं फ्रेश झालो. त्याच्यानंतर देवाचं दर्शन घेतलं, जेवण केलं आहे आणि आता डायरेक्ट स्लॅबवर आलो. तर आत्ता टाईम झाला आहे दुपारचे 3:30 वाजलेत. तर आता थोडं झोपतो, आराम करतो, कारण जरा चरून पाय दुखायला लागलेत आणि कंबर पण दुखायला लागली आहे माझी. तर चालतंय, आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तसंच हाईपसुद्धा मारा. तर चालतंय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.